चला तर आपण आजच्या लेक्चर्स मध्ये लेसन नंबर 8 त्यामधील लेक्चर नंबर फर्स्ट. बट बाळांनो आज लेसनच आपण एक नवीन स्टार्ट करणार आहोत ज्याला एकदम बोर्ड पेपर्स मध्ये सुंदर वेटेज आहे. टोटल हा तुम्हाला बोर्ड पेपर मध्ये 8 मार्क्स साठी विचारला जातो. लेसन नंबर पण 8 नंबर आहे आणि मार्क पण बोर्ड साठी बाळांनो 8 आहेत. ओके तर बघा याच्यामध्ये आजच्या लेक्चर्स मध्ये आपण काय शिकणार आहोत तर इंट्रोडक्शन्स ओके ऑफ ट्रान्झिशन एलिमेंट, त्यानंतर इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन ऑफ ट्रान्झिशन एलिमेंट आणि देन आपण शिकणार आहोत ऑक्सिडेशन स्टेट ऑफ 3D सिरीज. ओके तर बाळांनो हे जे ट्रान्झिशन मेटल्स आहेत हे तुम्हाला माहितीच आहे की ट्रान्झिशन मेटल म्हणजेच डी ब्लॉक मेटल्स. ओके म्हणजे डी ब्लॉकचे मेटल आपण आजच्या लेक्चर्स मध्ये अभ्यासणार आहोत. सर्वांनी व्यवस्थित लक्ष द्यायचंय. एक एक गोष्ट मी बारीक बारीक गोष्टी तुम्हाला सांगणार आहे, फक्त तुम्हाला काय करायचं त्यासाठी लक्ष द्यायचं आहे. ओके चला तर बाळांनो पहिला टॉपिक आहे आपला जो आपल्याला दिलेला आहे इंट्रोडक्शन. काय दिलेला आहे इंट्रोडक्शन. आता इंट्रोडक्शन्स मध्ये आपण काय लर्न करणार आहे लक्ष द्या बाळांनो. डी ब्लॉक सगळ्यात पहिले तुम्हाला माहित पाहिजे की द डी ब्लॉक एलिमेंट्स इज नोन ॲज, एक मिनिट सा बाळांनो, आली लाईट परत. ओके तर आपण काय शिकणार बाळांनो बघा इकडे द डी ब्लॉक एलिमेंट्स is known as transition elements. त्यांनाच आपण ट्रान्झिशन एलिमेंट्स असे सुद्धा म्हणतो. सर्वांना कळलं का? डी ब्लॉकचे जे एलिमेंट्स असतात त्यांना आपण ट्रान्झिशन एलिमेंट सुद्धा म्हणत असतो. आले का लक्षात इथपर्यंत सर्वांच्या? काही अडचणी नाही. ओके आणि बाळांनो हा पाठीमागचा जो पार्ट्स आहे हे बघा इकडे आहे ट्रान्झिशन एलिमेंट तर पुढे आहे इनर ट्रान्झिशन एलिमेंट. इनर ट्रान्झिशन एलिमेंट इज नोन ॲज एफ ब्लॉक एलिमेंट. आपण कशाला इनर ट्रान्झिशन म्हणतो? एफ ब्लॉक एलिमेंटला इनर ट्रान्झिशन असे म्हणतो. बट आपल्याला आता सध्या इनर ट्रान्झिशनचा अभ्यास करायचा नाही. आपल्याला फक्त अभ्यास करायचा आहे तो आजच्या लेक्चर्स मध्ये फक्त ट्रान्झिशन एलिमेंटचा आपल्याला अभ्यास करायचा आहे बाळांनो. मग ट्रान्झिशन एलिमेंट म्हणजेच कोण बाळांनो तर डी ब्लॉक. ओके आता डी ब्लॉक्स मध्ये जर विचार केला आपण बाळांनो तर डी ब्लॉक आहे राईट. ओके डी ब्लॉक. ओके डी ब्लॉकचा जो स्टडी आहे बाळांनो हा ग्रुप मध्ये नाही करता, ग्रुप मध्ये आपण करत नाहीत. डी ब्लॉकचा आपण स्टडी हा सिरीज मध्ये करतो. कशामध्ये करतो बाळांनो? सिरीज. ग्रुप्स मध्ये करत नाहीत, सिरीज मध्ये करतो. ओके एक लक्षात ठेवा डी ब्लॉक एलिमेंट स्टडीज इन सिरीज कशामध्ये करतात? सिरीज मध्ये करतात. मग कोणकोणत्या सिरीज तिथे प्रेझेंट असतात? 3D सिरीज, 4D सिरीज, 5D सिरीज. ओके तर बाळांनो या सिरीज मध्ये आपण करत असतो. आलं का लक्षात? आणि 6D सिरीज सुद्धा असतं. बट 6D सिरीज हे तुमच्या डी ब्लॉक्स मध्ये येत नाही. म्हणून आपण 3 सिरीजचा अभ्यास करणार आहोत. तो करणार आहोत 3D सिरीज. बघा इकडे मेनली आपण अभ्यास करणार इकडे बघा 3D सिरीज. ओके 3D सिरीज. त्यानंतर बाळांनो लक्ष द्या इम्पॉर्टंट आहे. ओके 3D सिरीज. बाळांनो आता 3D सिरीज मध्ये कोणकोणते एलिमेंट येतात तर स्कॅडियम म्हणजे Sc21 टू झिंक 30 एवढे एलिमेंट तुमच्या कोणत्या सिरीज मध्ये येतात तर atomic नंबर 21 टू atomic नंबर 13 जेवढे एलिमेंट असतील हे तुमचे 3D सिरीज मध्ये येतात. कुठे येतात? 3D सिरीज मध्ये. ध्यान बाळांनो जो आपला 4D सिरीज आहे त्याच्यामध्ये वायटेरियम्स टू कॅडियम्स. ओके म्हणजेच जो आपला वायटेरियम्स आहे त्याचा सिंबल आहे वाय तर CD. ओके 4D सिरीज मध्ये जर आपण विचार केला इन 4D सिरीज ओके एलिमेंट जर बघितलं बाळांनो वाय टू कॅडियम. कॅडियम म्हणजेच कोण बेटा सिंबल त्याचा CD. atomic नंबर काय आहे त्याचा 48 आणि आपला जो वायटेरियम आहे याचा atomic नंबर आहे 39. ओके 39 हे येतात आपल्या 4D सिरीज मध्ये. ओके येतं का लक्षात? फक्त लक्षात ठेवायचं सध्या सिंबल लक्षात ठेवा. आपण डिटेल शिकणार आहोत. त्यानंतर बाळांनो 5D सिरीज. 5D सिरीजचा जर आपण विचार केला तर आपले 5D सिरीज मध्ये एलिमेंट्स येतात. सगळ्यांनी लक्ष द्या 5D सिरीज मध्ये एलिमेंट्स येतात लॅन्थिनियम टू मर्क्युरी. लॅन्थिनियम टू मर्क्युरी म्हणजे L लॅन्थिनियम टू मर्क्युरी. मर्क्युरीचा सिंबल काय असतो? Hg. काय असतो? Hg. ओके आता मर्क्युरीचा जो atomic नंबर असतो तो असतो 18. किती असतो? 18. आणि लॅन्थेनियमचा जो atomic नंबर असतो तो असतो 57. किती असतो?
57 येते का लक्षात? लॅन्थेनियम टू मर्क्युरी सिरीज नंबर 5D. ओके, आणि 6D सिरीज सुद्धा असतो बाळांनो, पण मेन फोकस आपण या 3 सिरीज वर करणार आहोत लेसन मध्ये. बट आता जो 6D सिरीज असतो त्या 6D सिरीज मध्ये कोणते एलिमेंट्स येतात ते सुद्धा आपण समजावून घेऊयात. ओके, लक्ष द्या. आता 6D सिरीज मध्ये एलिमेंट्स येतात AC टू CN, AC टू CN. ओके, AC टू CN. AC म्हणजेच कोण असेल आपला ऍक्टेनियम आणि CM म्हणजे असेल क्युरियम. ओके, क्युरियम आणि ऍक्टेनियम, ऍक्टेनियम अँड क्युरियम. ओके, तर हे येतात. क्युरियमचा ऍटॉमिक नंबर असतो 112 आणि याचा असतो बाळांनो ऍटॉमिक नंबर 89. ओके, तर माझ्याकडे सर्वांनी लक्ष द्यायचंय. 89 बाळांनो, एक गोष्ट लक्षात ठेवा की डी ब्लॉकचा जो अभ्यास असतो तो आपण सिरीज मध्ये करतो, ग्रुप्स मध्ये करत नाही. म्हणजेच होरिझॉन्टल रॉ ने आपण त्याचा स्टडी करतो. ओके, ध्यान बाळांनो, जर आपण विचार केला तर डी ब्लॉक्स मध्ये कोणकोणते सिरीज येतात? 3D सिरीज. 3D सिरीज मध्ये कोणकोणते एलिमेंट येतात? ऍटॉमिक नंबर 21 टू ऍटॉमिक नंबर 30. ओके, स्कॅडियम टू झिंक. ध्यान बाळांनो, इकडे जर आपण विचार केला तर वायटेरियम्स. ओके, वाय सायलेंट असतो. ओके, वायटेरियम्स अशी स्पेलिंग आहे, वाय सायलेंट आहे, टेरियम्स असं नाव आहे. ठीक आहे, वायटेरियम स्पेलिंगची गरज नाहीये. ठीक आहे, रिव्हिजन होणार आहे ना याची, वरती लिहिणारच आहे मी आता नंतर एलिमेंट्स, त्यावेळेस रिव्हिजन होऊन जाईल. ओके, तर Y39 टू 48 स्कॅडियम. ओके, आणि त्यानंतर लॅन्थियम 57 टू 80 मर्क्युरी. ध्यान बाळांनो, AC टू CN. ओके, म्हणजे ऍक्टिनाइन टू क्युरियम. ओके, हे जे एलिमेंट्स आहेत हे आपल्या 6D सिरीज मध्ये येतात. ओके, आणि जर आपण विचार केला बाळांनो याच्यामध्ये तर जनरल, आता जर याच्यामध्ये आपण जनरली अभ्यास केला बाळांनो तर याच्यामधले तुम्हाला आता सांगून ठेवतो, सीईटीला बऱ्याच वेळेस प्रश्न विचारला गेलाय, त्याच्यामुळे तुम्हाला सांगतो. फॉर सीईटी. ओके, इकडे लक्ष द्या. काय झालं बाळांनो? हो, प्रत्येक याच्यामध्ये 10 एलिमेंट येतात. प्रत्येक सिरीज मध्ये 10 एलिमेंट्स येतात. मधले एलिमेंट पी मध्ये काही तिकडे असं आहे ना, ते डी ब्लॉक तर मध्ये आहे ना. थोडा विचार करा ना, डी ब्लॉक्स कुठे येड्यांनो. ओके, आता लक्ष द्या. एक कामाची गोष्ट सांगतो, एकदम डोक्यात ठेवा, सीईटीला दोनदा प्रश्न आलाय. आता मी आतापर्यंत काय सांगितलंय की 3D सिरीज मध्ये येणारे एलिमेंट सर्व कोण काय आहेत? ट्रान्झिशन एलिमेंट. बट झिंक, कॅडमियम आणि मर्क्युरी इज नॉट अ ट्रान्झिशन एलिमेंट्स. हे तिघ जण ट्रान्झिशन एलिमेंट नाहीत आणि इनर ट्रान्झिशन सुद्धा नाहीत. तुझ्या मनातला राऊट. ओके, इनर ट्रान्झिशन म्हणजेच एफ ब्लॉकचे एलिमेंट्स ऍक्टिनाइड आणि लॅन्थेनाइडचं सिरीज. ओके, ते मी नंतर सांगेल, आता त्यात मला इंटरेस्ट नाहीये. मी सांगतोय काय, बारकाईने ऐका बाळांनो. झिंक टू मर्क्युरी, इकडे बघा बाळांनो, मी स्पेशल त्याला बॉक्स करतोय, खास तुम्हाला समजावं म्हणून स्पेशली मी त्याला बॉक्स करतोय. इकडे लक्ष द्या, आपण त्याला स्पेशली बॉक्स करूयात, एक स्पेशल रिस्पेक्ट आपण त्यांना देऊयात. ओके, हे हो तुम्ही सुद्धा करायचं आहे. एवढे जे एलिमेंट्स आहेत कोणकोणते? झिंक, कॅडमियम अँड मर्क्युरी आर नॉट ट्रान्झिशन एलिमेंट. हे ट्रान्झिशन एलिमेंट्स नाहीत. वाक्य कळतंय सगळ्यांना? काय सांगितलंय? कोण कोण ट्रान्झिशन एलिमेंट नाहीत? सीईटीला प्रश्न येणार, हमखास येतोच बाळांनो. काय कोण कोण नाही? झिंक, कॅडमियम अँड मर्क्युरी. कारण बाळांनो यांचं ऑर्बिटल कसं असतं? कम्प्लिटली फिल्ड. इलेक्ट्रॉन ट्रान्सफर होण्यासाठी डी ऑर्बिटल मध्ये यांच्या जागा नसते आणि म्हणून बाळांनो यांना आपण ट्रान्झिशन एलिमेंट म्हणत नाहीत. कळलं की इथपर्यंत सगळ्यांना? चला, ओके, सर्वांना समजलं? ओके, आता बाळांनो इंट्रोडक्शन्स मध्ये अजून एक छोटासा पार्ट मी सांगणार आहे, पोझिशन इन द पेरियोडिक टेबल्स. आता जे आपले ट्रान्झिशन एलिमेंट आहेत किंवा डी ब्लॉकचे एलिमेंट्स आहेत यांची पोझिशन कुठे आहे, हे पेरियोडिक टेबल्स मध्ये आहेत तरी कुठे, याचा आपण थोडा विचार करणार आहोत. ओके, चला, तर पुढचा टॉपिक्स आहे पोझिशन. याची नोट्स येईल तुम्हाला ग्रुप्स वरती, थोडं लिहून घ्या. पोझिशन इन पेरियोडिक टेबल. पोझिशन इन पेरियोडिक टेबल कुणाची बाळांनो? डी ब्लॉकची. कुणाची? डी ब्लॉक. डी ब्लॉक म्हणजेच बाळांनो ट्रान्झिशन एलिमेंट. डी ब्लॉक म्हणजेच कोण? ट्रान्झिशन एलिमेंट. घुसतंय का? काही डोक्यात घुसतंय? जमतंय का? अरे काय झालं? काय अवघड आहे त्याच्यामध्ये दलिंद्रांनो? बर घ्या. द ट्रान्झिशन एलिमेंट्स, नो,
मी एक्स्ट्रा जाणार नाही कुठे. ओके, मी एक्स्ट्रा भरकटणार नाही. ठीक आहे, चला. द ट्रान्झिशन इलिमेंट काय लिहायचंय? द ट्रान्झिशन इलिमेंट प्लेस्ड बिटवीन. कुठे आहे त्यांचा? प्लेस्ड इन पिरियड्स इन, थांबा थोडं शेडिंग्स बदलूयात. इन पिरियड्स 4 to 7. पिरियडच्या कोणत्या पिरियड्स मध्ये प्रेझेंट आहेत? 4 to 7. ओके, अँड ग्रुप्स अँड 3 to 12 नंबर ग्रुप्स मध्ये काय आहेत बाळांनो? ते प्लेस आहेत, प्रेझेंट आहेत. ओके, पेरियोडिक टेबल्स तुम्ही सर्वांनी तर बघितलेलाच असेल. ओके ओके, आणि इट्स कन्सिस्टिंग काय म्हणली? बोल जर. काय बघा, डी ब्लॉक्स ही पोरगी आहे ना, सांगायलाच लावणार, मला माहितीये. लाईफ ऑर डेंजर. ठीक आहे, हे काय ही बसलेली. बर, इकडे बघा. अरे बाळांनो, इकडे लक्ष द्या. तुम्ही पेरियोडिक टेबलचा जर विचार केला तर अशा पद्धतीने आहे तुमचा यस ब्लॉक. येस ऑर नो? इथे यस ब्लॉक आहे, बरोबर का नाही? बरोबर का नाही? असा यस ब्लॉक आहे, बरोबर. आणि इथून बाळांनी विचार केला तर इथपर्यंत असा, तुम्हाला माहिती आहे अशा लाईन्स मध्ये कोण प्रेझेंट आहे बाळांनो? तर डी ब्लॉक्स प्रेझेंट आहे. कोण आहे? डी ब्लॉक प्रेझेंट आहे. आणि इथे परत कोण आहे आपला? 1 2 3 4 5 आणि 6. दिस इज द पी ब्लॉक्स. इथे कोण प्रेझेंट आहे? पी ब्लॉक प्रेझेंट आहे. आणि याच्या बॉटमला कोण प्रेझेंट आहे बाळांनो? एफ ब्लॉक प्रेझेंट आहे. इथे कोण प्रेझेंट आहे बाळांनो? एस ब्लॉक प्रेझेंट आहे. येते का लक्षात? ओके, तर बाळांनो एस ब्लॉकचा जो ग्रुप नंबर असतो हा असतो 1 आणि 2. आणि डी चा जो नंबर असतो ना 3 4 5 6 7 8 9 10 11 12. 30 पासून परत कोण चालू होतो? पी ब्लॉक. 13 to 18 कोण असतो बाळांनो? पी ब्लॉक्स. येतंय का लक्षात? ओके, ध्यान बाळांनो, हे जे डी ब्लॉकचे एलिमेंट्स असतात, आता इथे 1 2 3 4 5 6 7 हा पिरियडचा नंबर असतो. तर हा तुमच्या ग्रुपचा नंबर असतो, बरोबर आहे. व्हर्टिकल कॉलम इज नोन ऍज ग्रुप. होरिझॉन्टल रॉ इज कॉल्ड ऍज वर्टिकल कॉलम इज कॉल्ड एज ग्रुप आणि होरिझॉन्टल रो इज कॉल्ड एज पिरियड्स. ओके, हे लक्षात ठेवायचंय, विसरायचं नाही. आता एवढं, हा इथं लिहून देतो, थांबा, कन्फ्युजन नाही. एवढं बेसिक मी सांगणार नाही, पण आता एवढ्या वेळेस सांगतो. ठीक आहे, मच करू नका, थांबा. हे बघा, ग्रुप्स काय असतात बघा. 1 to 18 वर्टिकल कॉलम्स इज नोन ऍज ग्रुप्स. ओके, त्यानंतर इकडच्या साईडला लिहितो. ओके, हा आता इथे लिहितो. लय दलिंद्रे पोरत, काय गरज नव्हती एवढं बेसिक सांगायला लावायची रे. तुम्हाला काय एवढं नाही काय? 11वी मध्ये एवढं शिकले नाही काय? आठवत नाही? पुढे बदाम खात जा म्हणजे तुला आठवेल. हे ग हे. चला ओके, लक्ष दे. आता बघ, हा किती असतात? 1 to 7. आता हे कुठे असतात? होरिझॉन्टल रो. ठीक आहे, इन पेरियोडिक टेबल्स. 1 to 7 horizontal row in periodic tables is called as periods. ओके, तर त्यामध्ये बाळांनो डी ब्लॉक्स कोणत्या पिरियड्स पासून प्रेझेंट असतो? 4 to 7. आणि ग्रुप कोणता असतो? 3 to 12. बट बाळांनो डी ब्लॉकचा अभ्यास आपण ग्रुप मध्ये करतो का? नाही, सिरीज मध्ये करतो. कशात करतो? सिरीज मध्ये करतो. आणि ते मी पाठीमागे सांगितलेले आहेत. 6 सिरीज, 3D सिरीज, 4D सिरीज, 5D सिरीज, 6D सिरीज. ओके, व्हेरी गुड, क्या बात है, बहुत बढ़िया. चला ओके, आता लक्ष द्या सर्वांनी. आता हे फालतूच तुम्ही मला वेस्ट केला माझे 5 मिनिटं. बर, आता लक्ष द्या. आता बेसिक कळालं सर्वांना? ओके, आता मला एक सांगा, डी ब्लॉक कुठे प्लेस आहे रे? बिटवीन द एस ब्लॉक अँड पी ब्लॉक. कुठे प्रेझेंट आहे डी ब्लॉक? सेंटेन्स लिहा पुढचं. द डी ब्लॉक प्रेझेंट बिटवीन यस ब्लॉक अँड पी ब्लॉक. अरे बाळांनो, याला सिंपल आपण लिहिलं असतं की डी ब्लॉक प्रेझेंट इन पेरियोडिक टेबल्स ऍट मिडल. ठीक आहे, कोई टेन्शन नाही था. नाही, थोडं मिरची मसाला जरा लावायचाच नाही, एकच लायचं. ओके, चला
सर्वांना कळालं बाळांनो याच्यामध्ये? ओके. and the electropositivity reactivity properly gradually change to S block आणि P blocks. अजून एक सांगता येईल यांची इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी, reactivity and chemical properties so chemical properties gradually change S block आणि P block. S block and P block च्या एलिमेंट पेक्षा त्यांची इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी, केमिकल प्रॉपर्टीज, रिएक्टिव्हिटी थोडी वेगळी असते. इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी मॅडम खूप वेळेस शिकवलं तुम्हाला पोरांनो, तुमच्या अजिबात लक्षात राहत नाही. ओके, तुम्ही लक्षात ठेवतच नाहीत तर आईचा प्रश्नच येत नाही लांब लांब. हा, बदाम नका, दुकानदाराचा धंदा नाही करायचा. मी काही बदामाची मार्केटिंग करायला नाही आलो. मी माझ्या क्लासची पब्लिसिटी करायला युट्यूबला लेक्चर टाकतोय, बदामाची नाही. गधाड्यांनो, बदाम नका करू. चला, फक्त अभ्यास करत असताना तुझ्या शॉपला पण मी प्रमोट नाही करणार. हा, तू एक लक्षात ठेव, हे युट्यूब चॅनल माझं आहे, इथे मी माझा क्लास प्रमोट करेन. तुझ्याला पण नाही करणार मी, कोणाचाही बिझनेस डे प्रमोट करणार नाही. अजिबात कोलॅबोरेशन नको. ऐका, फॅन उगाच वाढतील तुमच्या सगळ्यांची पब्लिसिटी केल्यावर. बर, ऐका सगळ्यांनी, ऐका, सर्वांनी ऐका. नेहमी अभ्यास करताना आनंदी अभ्यास करा. कसा करा? आनंदी. तुमच्या चेहऱ्यावर आनंद असला पाहिजे. केवढा आनंद असला पाहिजे माहितीये? 100 टन एवढा. हो, एवढा आनंद असला पाहिजे आपल्या चेहऱ्यावर अभ्यास करताना. मग आपल्याला विद्येची देवता पावते, आणि विद्येची देवता पावली की मग आपल्याला भरभरून मार्क पेपर मध्ये भेटतात. ओके, पण त्यासाठी विद्येची देवता पावायसाठी पहिला तुम्हाला अभ्यास करावा लागेल. ओके, आलं का लक्षात? बर, इथपर्यंत कोणाला काय अडचण आहे रे? इंट्रोडक्शन पार्ट मध्ये काही अडचण आहे? नाही. अरे, इंट्रोडक्शन पार्ट मध्ये काही अडचण आहे? नाही. त्याच्यानंतर बाळांनो पोझिशन मध्ये काही अडचण आहे? काय? पटकन लिहायचं. मी पुढच्या टॉपिक कडे जातोय. टॉपिकचं नाव आहे इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन्स ऑफ 3D सिरीज. पटकन झालं? ओके भाऊ, काहीच सोडायचं नाही. बोर्डवर जेवढं मी छापणार तेवढंच तुम्ही छापायचंय वहीमध्ये. मार्क 8 पाहिजेत ना या लेसनला, तर जेवढं बोर्डवर मी लिहिणार तेवढंच तुमच्या वहीत यायला पाहिजे पोरांनो. इव्हन हे सुद्धा तुमच्या वहीमध्ये यायला पाहिजे. बरं, आता पुढे जाऊ का थोडासा? ओके, नाही अजिबात थांबणार नाही, आता वेळ वाया गेला माझा. तू नंतर लिही, 2 लाईन सोडून दे. चल, ओके. आता बघा बाळांनो, टॉपिकचं नाव आहे इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन. काय टॉपिकचं नाव आहे? काय नाव आहे? इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन. इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन. ओके, आता बाळांनो आपण याच्यामध्ये फक्त स्टडी करणार आहोत 3D सिरीजचा. कुणाचा करणार आहोत? 3D सिरीज. ओके, याच्यामध्ये इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशनचा स्टडी करणार आहोत 3D सिरीज. 3D सिरीज मध्ये कोणकोणते एलिमेंट्स येतात? कोणकोणते एलिमेंट्स येतात? atomic नंबर 21 म्हणजे स्कॅडियम 2, atomic नंबर झिंक 13. ओके, तर यांच्या इलेक्ट्रॉनिक कॉम्बिनेशनचा आपण काय करणार आहोत? स्टडी करणार आहोत. ओके, बोला. ट्रिक्स ब्रिक्स काय सांगणार नाही मी आज. तसलं ट्रिक्स ब्रिक्स काय नाही आज. मी डायरेक्ट काहीच नाही, तसलं काहीच नाही. ऐश्वर्या नाही, हिना नाही, करीना नाही. हा, आणि ती रश्मिका सुद्धा नाही. हा, आणि कोणाला ती साई पल्लवी आवडत असली ती सुद्धा नाही. ठीक आहे, अजिबात नाही. मी कोणाच्या प्रमोशन साठी आलेलो नाही. ओके, आता लक्ष द्या. आता प्रश्न नका विचारू. अय बंद करा आवाज. हा, बरं, आता स्कॅडियम 2 झिंक. अरे बाळांनो, आता तुम्हाला याचं इलेक्ट्रॉनिक कॉम्पिटिशन लिहायचंय. तर आपण इलेक्ट्रॉनिक कॉम्पिटिशन 2 पद्धतीने लिहितो. कोणत्या 2 मेथड असतात बाळांनो? एक असतं कंडेन्स इलेक्ट्रॉनिक कॉम्पिटिशन्स आणि दुसरं असतं ग्राउंड स्टेट इलेक्ट्रॉनिक कॉम्पिटिशन्स, ज्याला बाळांनो ऑर्बिटल नोटेशन सुद्धा म्हणतात. काय म्हणतात? ऑर्बिटल नोटेशन. नवीन नवीन शब्द शिकवणारे. बर, आता सगळ्यात पहिले ना बाळांनो आपण एलिमेंटची ओळख करून घेऊयात जरा. ठीक आहे, सगळ्यात पहिला पॉइंट जो आहे ना बाळांनो, असा स्टार करायचा. ठीक आहे, ऍस्ट्रिक्स काढा बरं. ऍस्ट्रिक्सचं साइन काढलं का? ओके, या ऍस्ट्रिक्सच्या पुढे असं लिहायचं GF. काय लिहायचं? GF ऑफ 3D सिरीज. नाही सांगणार,
3D सिरीज. ओके, नाही सांगणार. GF ऑफ 3D सिरीज. आता बघा हे असतं n-1 d च्या पॉवरला 1 to 10 इलेक्ट्रॉन्स आणि ध्यान बाळांनो n s 1 to 2 इलेक्ट्रॉन्स. दिस इज द GF ऑफ 3D सिरीज. काय आहे आता GF सर? अरे बाळांनो GF चा अर्थ होतो जनरल फॉर्म्युला ऑफ 3D सिरीज. ओके, किंवा जनरल इलेक्ट्रॉनिक कॉम्प्रेशन ऑफ 3D सिरीज. अरे सरची मर्जी भाई. हो, तू नको एक्सप्लेनेशन करू. आता लक्ष दे इकडे. जनरल फॉर्म्युला. ओके, आता बाळांनो सिंपल सांगतो. फक्त 3D सिरीजचा जर विचार केला ना बाळांनो, तर 3D सिरीज साठी डायरेक्ट लिहून घ्या. काय लिहायचं माहिती? इकडे बघा 3D. हे बघा इकडे बघा 3D सिरीज साठी लिहा. हा पूर्ण डी ब्लॉक साठी केला. कोणाच्या केला? पूर्ण डी ब्लॉक साठी मी लिहिलेला आहे. आता फक्त 3D साठी लिहून देतो. लक्ष द्या. 3D साठी लक्ष दे राजा. 3D साठी काय लिहायचं माहितीये? अर्गॉन. ऐका, अर्गॉन 3D 1 to 10 and 4s 1 to 2. This is the general formula of 3D series. अभी कैसा लग रहा है? जमलं की आता? हो, बस बस, बडबड नको बाळा, बडबड नको. आता कळलं? सरांच्या पण लक्षात आलं ते की तुला काय म्हणायचंय. ओके, हा झालं. ओके, आता काही अडचणी कोणला इकडे नाही. एवढं मात्र तुम्हाला काय करायचंय, लक्षात ठेवायचं आहे. ओके, आणि आता आपण आपल्या एका सुंदर टॉपिक्स कडे मूव्ह करतोय, ज्याच्यामध्ये आपण सर्वांचं इलेक्ट्रॉनिक कॉम्प्रेशन लिहिणार आहोत. तर आपल्याला लिहायचंय इलेक्ट्रॉनिक कॉम्प्रेशन ऑफ स्कॅडियम, टिटॅनियम, विनॅडियम, क्रोमियम, मॅग्नीज, आयर्न, कोबाल्ट, निकेल, कॉपर, झिंक. चला, 3D सिरीजचे पूर्ण एलिमेंट्स मला लर्न हवेत. ओके, तर कम्प्लीट 3D सिरीज. कोणता सिरीज बघायचं आपल्याला? 3D सिरीज. ओके, आता लक्ष द्या. 3D सिरीज कडे आता तुम्हाला काय करायचं बाळांनो? लक्ष द्यायचं आहे. ओके, हॅलो. ओके, आनंदच नाही. अभ्यास करताना चेहऱ्यावर आनंदच नाही. सदा कदा थकलेले, सदा कदा दमलेले. ठीक आहे, अब लक्ष पाहिजे. इकडे बघा बाळांनो, आता एलिमेंट्स मी लिहितो बघा, आणि टेक्निक पण सांगतो. तुम्ही लर्न करायचे 3D सिरीजचे एलिमेंट्स. ओके, इम्पॉर्टंट आहे. लर्न तर सगळ्यांच्या पाहिजेच. ओके, तर माझ्याकडे लक्ष दे रे. चल, स्कॅडियम, टिटॅनियम, विनॅडियम, क्रोमियम, मॅंगनीज, देन आयर्न, कोबाल्ट, निकेल, कॉपर, झिंक. याचा शॉर्टकट लिहून देतो बाळांनो. क टी व क्र मन. कटी व क्रमन. ए, तुला कळत नाही का मराठी? कधी ना पुढे आलो तर कटी व क्रमन. पुढे पे को नी क धन. कटी व क्रमन फेकोनिक जन, कटी व क्रमन फेकोनिक जन. ओके, तो ग्रुप नंबर 3D सिरीज बाळांनो. atomic number scandium is 21, titanium is 22, vanadium is 23, chromium is 24, manganese is 25, iron is 26, cobalt is 27, nickel is 28, copper is 29 and zinc is 30. ओके, तर या पद्धतीने बाळांनो आपण 3D सिरीजचे कंप्लीट एलिमेंट लिहिलेले आहेत. ओके, आणि जेव्हा बाळांनो आपण याचं इलेक्ट्रॉनिक कॉम्प्रेशन लिहिणार आहोत, त्यावेळेस नेहमी बाळांनो आपल्याला कंडेन्स इलेक्ट्रॉनिक कॉम्प्रेशनचा फॉर्म्युला वापरायचा आहे. ओके, तर या सिरीज मधल्या सर्व एलिमेंट साठी बाळांनो जो फॉर्म्युला यूज होणार आहे किंवा जो एलिमेंट्स यूज होणार आहे त्याचं नाव आहे अर्गॉन. AR. काय नाव आहे त्याचं? AR. तर सर्वांनी माझ्याकडे लक्ष द्यायचंय. मी त्याचं इलेक्ट्रॉनिक कॉम्प्रेशन लिहितो. ओके, इथंच लिहितो बाळांनो, आहे ना? आपण इथेच लिहूया. थांबा ना, तुम्ही तुमचं दुसरीकडे लिहा, मी इथेच लिहितो. माझ्याकडे खूप जागा आहे. ठीक आहे, सरांना काय झोपायचं नाही इथं बोर्डवरती. चला, ओके. आता बाळांनो इकडे लक्ष द्या सर्वांनी. लक्ष तर बोला बोला.
ते काही करायचं नाही, मला काहीच गरज नाही, आर्गॉन वापरायचा आहे सरळ सरळ. ओके, डायरेक्ट आर्गॉन वापरायचा आहे ज्याचा ॲटॉमिक नंबर 18 आहे. ओके, आता बाळांनो याचं कंडेन्स इलेक्ट्रॉनिक कॉम्प्रेशन लिहित असताना तुम्हाला थोडं सांगतो, वाटलं सर आता तू तुझी इच्छाच आहे तर सांगून देतो. तर बाळांनो इलेक्ट्रॉनिक कॉम्प्रेशन करत असताना, कोणतं इलेक्ट्रॉनिक कॉम्प्रेशन करत असताना कंडेन्स्ड इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन्स बाळांनो आपण लिहित असताना नेहमी ग्रुप नंबर 18 चे एलिमेंटचा यूज करतो. मग 18 मध्ये कोणकोणते एलिमेंट्स येतात, तर बाळांनो येतो हिलियम, निऑन, अर्गॉन, क्रिप्टॉन, झेनॉन्स अँड रेडॉन्स. ओके, हिना, नेहा, ऐश्वर्या, करीना, झेरॉक्स, रंगीन. याचे ॲटॉमिक नंबर किती असतात रे बाळांनो? 2, 10, 18, 36, 54, 86. हे खूप वेळ शिकवलंय, आता मी परत परत नाही शिकवणार. हो, तर बाळांनो आपल्याला नक्कीच आपल्या स्कॅडियम नावाच्या किंवा 3D सिरीज साठी नक्कीच कोणता एलिमेंट वापरावा लागणार बाळांनो? अर्गॉन्स. कारण 21 पेक्षा छोटा आहे, सॉरी, आणि 30 मध्ये सुद्धा 36 किती याच्यापेक्षा मोठा आहे, राईट? म्हणजे स्कॅडियम आपल्याला परफेक्ट 20 to 30 च्या एलिमेंट साठी कोण बसतोय बेटा? अर्गॉन नावाचा एलिमेंट बसतोय. तर आपण अर्गॉन नावाचे एलिमेंट्स वापरणार आहोत. ओके, एक ग्राउंड स्टेट इलेक्ट्रॉनिक कॉम्प्रेशन लिहून दाखवतो आणि दॅन मी कंडेन्सस लिहिणार आहे. ओके, तुम्ही सुद्धा ते कंडेन्सस लक्षात ठेवायचे. ओके, दोनच एकाच मिनिटात एकच लिहून दाखवतो. ठीक आहे, इकडे बघा स्कॅडियमचा ॲटॉमिक नंबर किती बाळांनो? 21. ओके, आता या 21 ला कसं लिहायचं रे? 1s2 2s2 2p6 3s2 3p6 4s2 3d1. ठीक आहे, दिस इज द ग्राउंड स्टेट इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन्स. ग्राउंड स्टेट इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन्स येते का लक्षात? ओके, आणि बाळांनो इकडे लक्ष द्या. आता याच्यासाठी आपल्याला कोणता एलिमेंट वापरायचा रे? कंडेसाठी आर्गॉन नावाचा एलिमेंट आपण वापरणार. आर्गॉनचे 18 इलेक्ट्रॉन्स कटून टाका, 18 इलेक्ट्रॉन कापा. कापले का? खाली कोण राहिला तुमचा? 3d1 4s2. आता इथे बघा 4s2 अगोदर लिहिला काय, 3d1 अगोदर लिहिला काय? शक्यतो 3d1 अगोदर लिहायचा, 4s2 नंतर लिहायचा. ओके, तर याच्यामध्ये का वापरायचं तुम्ही सांगितलेलं आहे, एलिमेंट्स तुमच्या लर्न करून घेतलेले आहेत. आता मी पटापट याचं इलेक्ट्रॉनिक कॉम्प्रेशन लिहितो. 2च मिनिटात माझ्याकडे बघायचंय आणि पटापट आपल्याला इलेक्ट्रॉनिक कॉम्प्रेशन लिहून घ्यायचंय. इलेक्ट्रॉनिक कॉम्प्रेशन लिहिण्यासाठी बाळांनो सगळ्यांकडे कोण वापरणार आहोत आपण? तर अर्गॉन. अर्गॉन्स आपल्याला काय करायचं बेटा? अर्गॉन्स एलिमेंट नावाचा जो नोबेल गॅस आहे तो सगळ्यांसाठी कसा आहे बाळांनो? कॉमन, सारखा. ओके, फक्त 2 एलिमेंट्स मध्ये मी चेंज करणार आहे. एक करणार आहे क्रोमियम्स मध्ये, तर एक करणार आहे कॉपर्स मध्ये. ओके, कसा करणार, काय करणार, कमून करणार, ह्या गोष्टी मी सांगणार आहे. ओके, तर 2 मिनिटासाठी सर्वांनी लक्ष द्यायचंय बाळांनो. खूप इम्पॉर्टंट, सोपा आणि मस्त असा लेसन्स आपण सुरुवातीला शिकायला घेतलेला आहे बाळांनो. आता इकडे लक्ष द्या बाळांनो. इथे आर्गॉन वापरलेला आहे, त्याच्यानंतर सगळ्यांमध्ये कॉमन कोण आहे? 3D आपल्याला कॉमन आहे सगळ्यांमध्ये. 3D आणि 4s कसा आहे? कॉमन. 3D आणि 4s कसा आहे? कॉमन्स. ओके, 3D आणि 4s कसा आहे? कॉमन. यस यस यस, आर्गॉनच लागेल बाळा. 4s कॉमन आहे, 3D 4s 3D 4s. ओके रजा, आता लक्ष द्यायचं. टेक्निक सांगतो. 18 कोणाचे गेले रजा? 18 गेले अर्गॉनचे. उरले 3, तर एक जातो डी मध्ये, 2 जातात एस मध्ये. लक्ष दे, पाहिजे तर पेन बदलतो मी तिथे. आता बघा इथे एस मध्ये 2, ओके, इथे 1, इथे 2, इथे 2, इथे 2, सॉरी इथे 3, 3 4 5. ओके, त्यानंतर बाळांनो 6 7 8 9 10. हे झाले डी ब्लॉकचे 10 एलिमेंट्स. ओके, आणि एस मध्ये किती असणार आहेत? 2 2 2. त्यानंतर बाळांनो 2 2 2 2 2 2. ओके, समजलं का सर्वांना? ओके, बट बाळांनो यातले 2 एलिमेंट्स इलेक्ट्रॉनिक कॉम्प्रेशन मध्ये एक्सेप्शन्स आहे. ते कोणते 2? तर एक आहे तुमचा क्रोमियम नावाचा एलिमेंट्स आणि दुसरा आहे बाळांनो कॉपर नावाचा एलिमेंट्स. जरा डोक्यात येतंय का तुमच्यासाठी एवढंच सांगतोय. याच्यात काय असतं बाळांनो ते सांगतो. याच्यामध्ये बाळांनो जे इलेक्ट्रॉनिक कॉम्प्रेशन लिहायचं असतं ते याचं असं असायला पाहिजे, अर्गॉन्स. ओके, कसं असायला पाहिजे मी लिहून दाखवतो. अर्गॉन्स, त्यामध्ये आता जागाच नाही माझ्याकडे. एक काम करूयात, याला आपण सर्कल करून थोडं पलीकडे ओढून घेऊयात, याला थोडं इकडे ओढून घेऊयात. ओके, म्हणजे आपल्याकडे जागा राहील. ओके, आता बघा याचं असायला पाहिजे होतं, आता आपल्याकडे पाहिजे होतं 3D 5 आणि 4s1. याचं इलेक्ट्रॉनिक कॉम्प्रेशन हे करेक्ट आहे बाळांनो. ओके, आणि याचं कसं आहे? सेम याच्यासारखंच. ओके,
याच्यामध्ये काय करायचं, फक्त एस मध्ये 2 न ठेवता एस मध्ये किती ठेवायचे बाळांनो, एस मध्ये 1 ठेवायचं आहे. ओके, एस मध्ये 1 ठेवायचं आहे. ओके, तर आपल्याला काय करता येईल, 3D 10 आणि 4s1. तर हे दोघांमध्ये एक्सेप्शन्स आहे. हे इलेक्ट्रॉनिक कॉम्प्रेशन लक्षात ठेवा. का बाळांनो सर हे का एक्सेप्शन्स आहे, सर तुम्ही असंच का लिहिलं, खूप सारे प्रश्न तुमच्या डोक्यामध्ये आहेत. त्याचं कारण असं आहे बाळांनो, की बाळांनो नेहमी एक तर ऑर्बिटल जो डी ऑर्बिटल असतो बाळांनो, हा आहे डी ऑर्बिटल, तर हा आहे एस ऑर्बिटल. तर डी ऑर्बिटल स्टेबल तेव्हाच असतो बाळांनो ज्या वेळेस एक तो पार्शली फिल्ड पाहिजे, हाफ फिल्ड पाहिजे किंवा फुल फिल्ड पाहिजे. ओके, तर हाफ फील्ड, पार्शली फील्ड आणि फुल फील्ड याचा अर्थ डी ऑर्बिटल्स मध्ये कोणकोणते इलेक्ट्रॉन्स यायला पाहिजेत, तेव्हा तो पार्शली फील्ड, हाफ फील्ड आणि हे बघा बाळांनो मी सांगतो एका मिनिटामध्ये, मी नंतर काय सांगणार नाही, हे लास्ट याच्यावर खूप सारे क्वेश्चन आलेले आहेत. ओके, पार्शली फील्ड नंबर बघा डी मध्ये, ऐक रे, डी मध्ये बघा पार्शली फील्ड डी ऑर्बिटल्स मध्ये कोणकोणते इलेक्ट्रॉन्स येतात, डी ऑर्बिटल्स मध्ये कोणकोणते इलेक्ट्रॉन्स आल्यावर तो पार्शली फील्ड असतो. बारकाईने ऐकून घ्या. डी ऑर्बिटल्स मध्ये बाळांनो 1 2 3 किंवा 6 7 8 यापैकी इलेक्ट्रॉन्स आले तर डी ऑर्बिटल इज पार्शली फील्ड. डी ऑर्बिटल कसा आहे, पार्शली फील्ड. मी परत सांगणार नाही, याच्यावर खूप क्वेश्चन आहे बोर्ड मध्ये सॉल्व्ह करायला. ओके, मी एकदा सांगणार, लक्ष द्यायचं, नाही कळलं की विचारायचं. डी ऑर्बिटल मध्ये किती इलेक्ट्रॉन्स आले, 1 2 3 किंवा 6 7 8 या नंबर पैकी कोणताही नंबर डी ऑर्बिटलच्या डोक्यावर आला म्हणजे डी च्या डोक्यावर इथं 8 आला की डी ऑर्बिटल इज पार्शली फील्ड. कळलं का, पार्शली सांग, लक्षात ठेव फक्त पार्शली. ओके, बाकी डोकं नको, फक्त पार्शली फील्ड एवढे डोक्यात ठेव. हे इलेक्ट्रॉन आले की पार्शली फील्ड. ओके, ठीक आहे. पुढे हाफ फील्ड, पुढे काय लक्षात ठेवायचं, हाफ फील्ड. हाफ फील्ड मध्ये फक्त डी मध्ये किती इलेक्ट्रॉन आले पाहिजे माहिती, डी ऑर्बिटल्स मध्ये, डी ऑर्बिटल्स मध्ये फक्त किती इलेक्ट्रॉन्स आले पाहिजेत, तर 5. किती आले पाहिजेत, 5. डी ऑर्बिटल मध्ये 5 नंबर आला रे आला की त्याला काय म्हणायचं, हाफ फील्ड म्हणायचं. आणि फुल फील्ड म्हणजेच काय बाळांनो, फुल फील्ड. फुल फील्ड म्हणजेच काय, डी ऑर्बिटल्स मध्ये किती इलेक्ट्रॉन्स आलेले पाहिजेत बाळांनो, 10 इलेक्ट्रॉन आलेले पाहिजेत. ओके, 10 इलेक्ट्रॉन्स आलेले पाहिजेत. ओके, फक्त नंबर कोणता नाही आला पाहिजे, नंबर कोणता नाही आला पाहिजे बाळांनो, एक तर 4 आणि दुसरा 9. हे नंबर आले तर त्या ऑर्बिटलला एक तर तुम्हाला 5 मध्ये कन्वर्ट करायचंय. 4 जर आले डी मध्ये तर त्याचं कन्वर्जन 5 मध्ये करायचंय, आणि जर 9 आले त्याचं कन्वर्जन 10 मध्ये करायचंय. जसं की फॉर एक्झाम्पल आपण इथं केलंय बघा, याच्यामध्ये किती आलते, डी मध्ये 4 आलते, तर मी एस मधला एक याच्यात घेऊन काय केलंय, 5 केलेत. ओके, आणि म्हणून तो याला ट्रान्झिशन एलिमेंट म्हणतात. का ट्रान्झिशन एलिमेंट म्हणतात, कारण इन ट्रान्झिशन एलिमेंट का म्हटलं गेले, एक इलेक्ट्रॉन ट्रान्सफर झाला की नाही, एक इलेक्ट्रॉन ट्रान्सफर झाला की नाही, तर ह्या दोघांमुळे पूर्ण ब्लॉकलाच नाव काय देण्यात आलं, ट्रान्झिशन एलिमेंट्स. आलं का लक्षात. या डी ब्लॉकचे इलेक्ट्रॉन जे असतात ते नुसते टुनुक टुनुक उड्या आणतात. ठीक आहे, या ऑर्बिटल मधून त्या ऑर्बिटल्स मध्ये. बोला, हा बरोबर आहे, दिस इज द फुल फील्ड ऑर्बिटल्स. 2 एलिमेंट ऑर्बिटल फुल फील्ड असतात, एक म्हणजे कॉपर, दुसरा म्हणजे झिंक. हो, आणि मागच्या वर्षी पण होतं ना बाळांनो, किती शिकवलं मागच्या वर्षी, 11 सायन्स मध्ये किती गोष्टी आपण शिकलो. ठीक आहे, आणि इथे हे दोघं हाफ फील्ड आहेत, एक क्रोमियम आणि दुसरा मॅग्नीज. बोर्ड पेपरला खूप सारे प्रश्न याच्यावरून आलेले आहेत ह्या दोघांवरून. ओके, आणि बाकीचे पार्शली फील्ड असतात, म्हणजे कमी इलेक्ट्रॉन असतात, 4 किंवा 9च्या इक्वल नसतात, आणि म्हणून त्याला पार्शली फील्ड म्हणतात. किंवा 5 किंवा 10च्या इक्वल नसतात, म्हणून त्यांना आपण पार्शली फील्ड म्हणतो. असं डोक्यात ठेवायचं. कळलं, कोणाला अडचण इथपर्यंत नाही. एलिमेंट्स कळाले, एलिमेंट्स कळाले. ओके, 3D फाईल द्यायचं, हो हो, नाही चालत. ओके, नाही चालत. कोणता, हा तू आला पाहिजे ना, काय आवड त्याच्यात, सोपं सांगितलं ना. 21 येतं 1, 22 येतं 2, 23 येतं 3, 24 येतं 4. आता याच्यापेक्षा काय टेक्निक्स देऊ, आणि 2 इलेक्ट्रॉन कोणात टाकायचे, एस मध्ये. क्रोमियम पाशी आला का 24 नंबर पाशी थांबायचं, 29 नंबर पाशी आला का थांबायचं, कारण 24 आणि 25 मध्ये फारसा गॅप नाही. ओके, किती मिनिटाचं लेक्चर आपलं रेकॉर्ड झालं रे, हो हो, येस. ओके, तर आपण इथपर्यंत थांबून घेऊयात. उद्याच्या मध्ये आपण क्वेश्चन करणार आहेत. आता सध्या प्रिव्हायक्यूज आहे की आपलं केमिस्ट्रीचं, लगेच एक क्वेश्चन करून दाखवतो तुम्हाला. हे बघा, आता ह्या बोर्ड प्रिव्हायक्यूज मध्ये जर बघितलं तर ट्रान्झिशन मध्ये बघा किती सुंदर क्वेश्चन विचारला गेलाय, आणि याचा आन्सर तुम्ही खुद देताल. ओके, सरांचं एक वाक्य असतं, सुंदर, कसा सुंदर, अतिशय सुंदर. ओके, त्या वाक्याने ना पॉझिटिव्ह एनर्जी मिळते बाळांनो नेहमी. कशी एनर्जी मिळते, पॉझिटिव्ह. ओके,
आता बघा बाळांनो, क्वेश्चन्स काय विचारला गेलाय, क्वेश्चन्स काय विचारला गेलाय, प्रश्न लिहायचा आहे. प्रश्न काय विचारला गेलाय, क्वेश्चन्स बघा बोर्ड्स मध्ये विचारला गेलाय. राईट काय विचारला गेलाय, राईट ऑब्झर्व, राईट ऑब्झर्व इलेक्ट्रॉनिक, मी शॉर्टकट लिहितो, इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन्स ऑफ एलिमेंट्स of elements from first transition series having half filled d orbital. कुणामध्ये हाफ फिल्ड डी ऑर्बिटल्स असतो, तर तुम्हाला माहिती आहे दोन एलिमेंट्स मध्ये काय असतो, हाफ फिल्ड. हा व्हेरी गुड. लिहून टाकायचं, इथे नाव टाकायचं एलिमेंट्स. आता इथे एलिमेंट्स नाव टाकायचं, ओके. आणि बाळांनो इथे नाव टाकायचं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन्स. असा सुंदरसा बॉक्स करायचा, असा सुंदरसा बॉक्स करायचा. याच्यामध्ये असे एलिमेंट्स लिहायचेत. एक एलिमेंट्स आहे तुमचा Cr म्हणजे क्रोमियम आणि दुसरा आहे मॅंगनीज. याचा इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन जर विचार केला तर ते असतं अर्गॉन 3d5 आणि 4s1. आणि याचं असतं बाळांनो अर्गॉन 3d5 4s2. दिस इज द आन्सर. फक्त एवढं आन्सर लिहायचं होतं बाळांनो. 2 मार्क्स तुम्हाला बोर्ड पेपर्स मध्ये मिळाले असते. आलं का लक्षात, याच्यावरून कसे प्रश्न विचारले जातात, ओके. त्याच्यानंतर बाळांनो याच्यावरून बी क्वेश्चन विचारला गेला, एक्सप्लेन द पोझिशन ऑफ डी ब्लॉक्स एलिमेंट इन द प्रेडिक्ट टेबल्स. काय एक्सप्लेन करायला लावली तुम्हाला, पोझिशन एक्सप्लेन करायला लावली. तर पोझिशन मध्ये आपण बोर्डचा क्वेश्चन विचारू. बोर्डला कधी प्रश्न आलाय हा, बोर्ड्स 2013 ला हा प्रश्न येऊन गेलेला आहे, ओके. बोर्ड्स 2013, ओके. आता बाळांनो एक पोझिशन वरती क्वेश्चन विचारला गेलाय. पोझिशन मध्ये फक्त काय आहे, याच्यामध्ये अजून एक पॉइंट ऍड करा बाळांनो. याच्यामध्ये काय ऍड करा की किती सिरीज असतात याच्यामध्ये, डी ब्लॉक्स हॅव्हिंग 3D series, 4D series, 5D series and 6D series. एवढा पॉइंट ऍड करा. याच्यावरून सुद्धा प्रीवियस इयर मध्ये क्वेश्चन्स विचारला गेलाय बोर्डला. काय प्रश्न विचारला गेला रे बाळांनो, क्वेश्चन्स विचारला गेलाय. क्वेश्चन्स याच्यामध्ये क्वेश्चन्स काय विचारला गेला बोर्डला, कधी प्रश्न विचारला गेला बाळांनो बोर्डला, तर बोर्डला क्वेश्चन्स विचारला गेलाय 2008 ला. कधी विचारला गेलाय, 2008 ला, ओके. 2008 ला, ओके. आता बघा 2008 ला काय विचारला गेलाय, विचारला गेलाय एक्सप्लेन द पोझिशन ऑफ डी ब्लॉक एलिमेंट्स इन पेरियोडिक टेबल्स. पेरियोडिक टेबल्स मध्ये डी ब्लॉक ची पोझिशन सांगा. 2008 ला क्वेश्चन विचारला गेलाय. मी वरती जे आन्सर लिहिले ते आन्सर काय आहे बाळांनो, ते एक्सपेक्टेड आहे, ते आन्सर एक्सपेक्टेड आहे, ओके. देन अजून एक टॉपिक्स मी घेतलेला आहे, त्याच्यामध्ये मार्च 2010 ला प्रश्न विचारला गेलाय, ते पण घेऊयात. जनरल इलेक्ट्रॉनिक कॉम्पिटिशन कुठलं इथं, ओके. याच्यावर मी प्रश्न विचारला गेला, लगेच मी घेतो. ही प्रीवियस इयर ना लगेच करून घेतो पोरांनो. हो, मार्च 2010 ला हा प्रश्न विचारला गेलाय बोर्ड साठी. कशासाठी, हे गप्रे चल. राईट इलेक्ट्रॉनिक, काय बोलला बोल. हा अरे बाबा जे विचारले ते राईट द इलेक्ट्रॉनिक कॉम्पिटिशन्स ऑफ, कुणाचं विचारलं गेले प्रश्नात, मला प्रश्नात बघू दे. हा ट्रान्झिशन सिरीज एलिमेंट कोणाचं विचारलं गेलंय, ट्रान्झिशन सिरीज एलिमेंट म्हणजेच डी ब्लॉकचं डायरेक्ट, ओके. ट्रान्झिशन सिरीज एलिमेंट्स, ओके. तर हे सगळे बोर्ड क्वेश्चन सुद्धा मी काय केलेत, अपडेट करून दिलेत तुम्हाला, ठीक आहे, टॉपिक वाईज. आणि मी प्रत्येक बोर्ड क्वेश्चन याच्यात काय होतोय होईलच असं काय केलेलं आहे, मी याच्यामध्ये काम करतोय, ओके. आता बोर्डला हा बी प्रश्न गेला, विचारला गेलाय द इनर ट्रान्झिशन एलिमेंट बिलॉंगिंग टू द एफ ब्लॉक. इनर ट्रान्झिशन एलिमेंट बिलॉंगिंग टू द एफ ब्लॉक, हाही प्रश्न विचारला गेलाय. प्रश्न सगळे सॉल्व्ह करून घेणार मी प्रीवियस इयरचे या लेसन्स मध्ये, ओके. तर आपण राहिलेला पार्ट्स आता उद्याच्या लेक्चर्स मध्ये बघूयात. आपले लेक्चर्स खूप लेंदी होते, सर्वांनी हे लेक्चर्स बघायचं, आपल्या मित्रमैत्रिणींना पाठवायचं, ठीक आहे. हा आपल्या हृदयातल्या लोकांना पाठवायचं. चला पुढे.